शिक्षणाचं प्रगत माहेरघर म्हणून संबंध देशभर आणि राज्यभर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्या आदिवासी भागात आपण काकडमाड या गावात आलेलो आहे। या गावात यायला साधा रस्ताही नाही। माझ्या मागे तुम्ही बघू शकतात की काकडमाड जिल्हा परिषदेची ही शाळा आहे। या शाळेची गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती झाली नव्हती। मध्ये मध्ये एक मामूली डागडुजी झाली। त्यानंतर महिन्याभरापूर्वी शिरपूर फर्स्टच्या वतीने ग्रामस्थांना घेऊन आम्ही वारंवार निवेदन दिलेले होते की या शाळेला नवीन इमारत हवी आहे, या शाळेची दुरुस्ती झाली पाहिजे। पण प्रशासनाने, शिक्षण विभागाने, लोकप्रतिनिधीने, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे काल या शाळेची इमारत कोसळून गेलेली आहे। पण काल इथं विद्यार्थी नसल्यामुळे खूप मोठा अपघात होता इथं वाचला। पण जर का विद्यार्थी यामध्ये असले असते तर त्या विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता का हो, हा इथं मुळात प्रश्न पडलेला आहे। आणि नेमकं शिक्षण विभाग असेल, पंचायत समिती शिक्षण विभाग असेल, लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक पदाधिकारी असतील, हे नेमकं करतात काय, हा सर्वात मोठा प्रश्न इथं काकडमाडच्या ग्रामस्थांना पडलेला आहे। आणि म्हणून आज आम्ही त्यांची भेट घेतली की वारंवार निवेदने दिले, वारंवार तुम्हाला अवगत केलं, पण तरी सुद्धा तुमच्या हलगर्जीपणामुळे ही इमारत आज कोसळलेली आहे। आणि या विरोधात येत्या काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत।